हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3426. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे दीर घर सोय. सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे. मज आता कोणी आळवाल झनी, तुका म्हणे कानी बहीर झाले. 3426. मी माझे कुळ, आपला आचार, पती, दीर, घर या संबंधीचे माझे सर्व नाते काही विसरले. माझ्या जीवनातील लाज चिंता सर्व टाकून मी अनंताबरोबर रमले आहे. आता मला संसाराबद्दल आठवण करून देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न कराल तर ते व्यर्थ होईल, कारण मी बहिरी झाले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3427. न देखे न बोले नाईके आनिक, बैसला हा एक हरी चित्ती. सासुरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळोनिया. आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात. 3427. एका श्रीहरीशिवाय अन्य कोणाला मी पाहणार नाही, कोणाशी मी बोलणार नाही, त्याच्याशिवाय अन्य कोणाबद्दल ऐकणार नाही. आता मला सासर अथवा माहेर राहिले नाही, दोन्ही मिळून एक श्रीहरीच मला सर्व झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, इतके दिवस आम्ही भांडखोर आहोत म्हणून आमच्यावर आळ आला होता, पण तो आता आम्ही खरा करून दाखविला. 3428. दुजा ऐसा कोण बळी आहे आता, हरिया अनंता पासूनिया. बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वांवरी. तुका म्हणे आम्ही जीवांच्या उदारा, झालो प्रीती करा गोविंदासी. 3428. या विश्वात असा कोण सामर्थ्य संपन्न आहे की जो आम्हाला या अनंतापासून दूर करेल. त्या सामर्थ्य संपन्न अनंतामुळे आम्ही सामर्थ्य संपन्न झालो आहोत, आमची सर्वापर सत्ता चालते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जीवाभावाने जीवावर उदार झालो, त्यामुळे गोविंदाच्या प्रियतमा बनलो. 3429. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची ये पायी. 3429. काही क्षण आम्ही समाजाकडून तिरस्कार, अपशब्द अशा वाईट गोष्टी सोसल्या, परंतु त्यापासून आम्हाला अवीट असे आत्मसुख प्राप्त झाले. मी यापूर्वी या सुखाच्या प्राप्तीसाठी पुष्कळ साधने केली, ती सोडली, परंतु त्यापासून सुखाऐवजी दुःखच प्राप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र अनंताच्या पायी स्वस्थपणे राहिले. आता आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामुळे घडणारे येणे जाणे नाही. 3430. आम्ही आता वडील धाकुटी, नाही पाठी पोटी कोणी दुजे. फावला एकांत एकविध भाव, हरी आम्हा सवे सर्व भोगी. तुका म्हणे अंगसंग एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. 3430. आम्ही आमचे वडील आणि आमचेच धाकटे दोन्ही आम्हीच आहोत. आमच्या मागे आणि पुढे हरीशिवाय दुसरे कोणी नाही. एकांतात हरीशी ऐक्य भावनेने राहिल्याने सुख झाले. हरी आमच्या बरोबर सर्व भोग भोगतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा एकांतात आम्ही हरीशी संग केला की तेथे आम्हा दोघांशिवाय अन्य कोणी नाही. 3431. सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, तोडियेले जाळ मोहपाश. याचसाठी सांडियेले भरतार, रातलो या परपुरुषाशी. तुका म्हणे आता गर्भ नये धरू, औषध जे करू फळ नवे. 3431. संसाराच्या मोहाचे जाळे तोडून टाकले, आता सर्व काळ हरीच्या संगतीत सुखाचा उपभोग घेत आहोत. या सुखासाठी आम्ही आमच्या पतीचा त्याग केला आणि हरीसारख्या परपुरुषाबरोबर संग केला. तुकाराम महाराज म्हणतात, या संबंधातून आम्हाला जन्म मृत्यूचे अपत्य होऊ नये अशा काळजीने औषध सेवन करू, म्हणजे जन्म मृत्यूचे चक्र थांबेल. 3432. एका जीवे आता जीने झाले दोही, वेगळीक काही नवे आता. नारायणा आम्हा नाही वेगळीक, पुरविल हे भाक सांभाळिली. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, सरली ते वेळ काळ दोन्ही. नारायणाचे आणि आमचे जवळीकतेमुळे चैतन्य रूपाने जगणे झाले आहे. आमच्यातील भेद संपला.
नारायणाने दिलेले वचन पूर्ण केले, त्याने त्याच्या स्वरूपात मला एक रूप केले. तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत भगवत प्राप्तीसाठी काही साधनांचे कष्ट केले, ते फलद्रूप झाले. त्यामुळे आता आणि भविष्यातील ही सुखभोग संपले आहेत. 34-33 हासो रुसो आता वाढवू आवडी, अंतरीची गोडी अविटते. सेवा सुखे करू विनोद वचन, आम्ही नारायण एका एकी. तुका म्हणे आम्ही झालो उदासीन, आपुल्या अधीन केला पती. आता आम्ही देवाबरोबर हसत खेळत राहू, लटके रुसून बसू, अशा प्रकारे परस्परांशी गोडी गुलाबीने राहू. त्यामुळे अंतरातील प्रेमाची गोडी वाढते, ती विटत नाही. आम्ही एकांतात सुखा समाधानाने हास्य विनोद करू, हीच सेवा उत्तम करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाला समर्पित केला आहे, त्यामुळे नवरा देव आमच्या स्वाधीन झाला आहे. 34-34 मजसवे आता येऊ नका कोणी, सासुरवासिनी बाई यांनो. न सहावे तुम्हा या जनाची कूट, बोलती वाईट ओखटे ते. तुका म्हणे झालो उदास मोकळ्या विचरो, गोवळ्यांसवे आम्ही. 34-34 हे सासूरवाशीन बायांनो, माझ्याबरोबर तुम्ही येऊ नका, कारण तुम्हाला जनतेची निंदा तिरस्कार तीक्ष्ण बोलणे सहन होणार नाहीत. मी लोकांची पर्वा करीत नाही, परपंचाविषयी उदास झाले, त्यामुळे मोकळेपणाने गवळ्याबरोबर श्रीहरी आनंदाने क्रीडा करते, असे तुकाराम महाराज म्हणतात. 34-35 शिकविले तुम्ही ते राहे तोवरी, मज आणि हरी वियोग तो. प्रसंगी या नाही देहाची भावना, तेथे या वचना कोण मानी. तुका म्हणे चित्ती बैसला अनंत, दिसोने दे नित्य अनित्य ते. 34-35 जोवर हरिप्राप्ती होत नव्हती तोवर तुम्ही शिकविले तसेच राहिले, परंतु आता मात्र देहात्मभावना विरली, तेव्हा तुमचे बोलणे कोण ऐकतो. तुकाराम महाराज म्हणतात, अनंत माझ्या चित्तात विसावला आहे, त्यामुळे तो मला नित्य अनित्य दृष्टीला पडू देत नाही. 34-36 सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणी नाचू नका. जोवरी या तुम्हा मागिलांची आस, तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वाया विन धिंद, पतीना गोविंद दोन्ही नाही. 34-36 हे सासूरवाशीन बायांनो, मी काय सांगते ते कानाने नीट ऐका. आम्ही नाचतो त्याप्रमाणे तुम्ही आमच्या नादाने नाचू नका. आम्ही हरिप्रेमाच्या छंदाने नाचतो. जोपर्यंत तुम्हाला संसाराची आसक्ती आहे, तोपर्यंत तुम्हाला संसाराविषयी निरीच्छ होता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तसे केले नाही तर तुमची फजिती होईल, कारण तुम्हाला पूर्वीच्या पतीचे प्रेम मिळणार नाही आणि इकडे गोविंदाची प्राप्ती नाही, दोन्ही आधार राहणार नाही. 34-37 आजीवरी तुम्हा आम्हा नेनपणे, कौतुके खेळणे संग होता. आता अनावर झालो अगुणाची, करू नये तेची करू सुखे. तुका म्हणे आता बुडविली दोन्ही, कुळे एक मनी नारायण. आतापर्यंत तुम्ही आम्ही अज्ञानी होतो म्हणून परपंचाचा खेळ कौतुकाने खेळत होतो, त्या खेळापुरता तुमचा आमचा संबंध होता. पण आता आम्ही गुणातीत झालो असल्याने परपंचाविषयी असंगमुक्त झालो आहोत. आता अर्थात सामान्य माणसाचे व्यवहार आम्ही करीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या स्वैर वागण्यामुळे सासर माहेर दोन्ही कुळे आम्ही बुडविली. 34-38 सासुरी या वीट आला भरतारा, इकडे माहेरा स्वभावेची. सांडवर कोणी न धरिती हाती, प्रारब्धाची गती भोगू आता. न नावी ते झाली आमुची भंडाई, तुका म्हणे काही लाजू आता. 34-38 सासर माहेरच्या लोकांचा कंटाळा आला आहे. पती सासरा सासरचे लोक यांनाही माझा कंटाळा आला आहे. अशी मी सर्वांना नकोशी झाले. मला कोणी जवळ करीत नाही. आता प्रारब्धाची गती जशी असेल तसे भोगणे क्रम प्राप्त आहे, हेच खरे. तुकाराम महाराज म्हणतात, होऊ नये तेवढी अपकीर्ती झाली, त्याची लाज बाळगून काय उपयोग. 34-39 मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायाविन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा आम्हा. 34-39 या स्थूल देहाच्या मरणाआधीच आम्ही अविद्येचा नाश केल्यामुळे मरून गेलो आहोत. देहाचा द्वैत्यभाव प्रथम बाध केला, नंतर मनाच्या आज्ञेनुसार वागू लागलो. सर्वत्र ब्रह्मभाव जागृत असल्याने त्या कर्माची आम्हाला बाधा होत नाही. आमच्या विधेय स्थितीचे आता तुम्ही नवल पहा. निष्कारण आमचे दोष दाखविण्यात व्यर्थ शब्द खर्च करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सासुरवासी लौकिकाला भिणाऱ्या
घाबरट भित्र्या बाया आहात, तुमचा आमचा संबंध कसा जुळणार, तुम्ही आमची बरोबरी करू शकणार नाही. 34-40 परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे सीस, संसारा आगी आपुलेनी हाते लावणी मागुते पाहू नये, तुका म्हणे व्हावे तया परी धीट, पतंग हा नीट दीपा सोयी. उत्तम असा पुरुष परमात्मा याचे सुख भोगायचे असेल तर तुम्ही आपले मस्तक उतरून हातावर घेतले पाहिजे, एवढी देहात्म भावना त्यागेली पाहिजे. प्रपंचाला आग लावून त्याच्याकडे वळून पाहू नये, एवढी प्रखर वैराग्य भावना पाहिजे. पतंग जीवाचे काय होईल असा विचार न करता दिव्याच्या ज्योतीवर झेप घेतो तसे तुम्ही धाडस केले पाहिजे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 34-41 आई काल परी ऐसे नवे बाई, न संडावी सोयी भ्रताराची, नवे आरानुक लौकिकांपासून आपुल्या आपण गोविले ते, तुका म्हणे मन कराल कठीण त्या त्या या निवडून मज पासी. अगबाई आमचे साहस विरक्तीचे वागणे बघून तुम्ही वागाल तर तुम्हाला ते जमणार नाही. तुम्ही आपला अहंकार रूपी नवरा सोडू नका. तुम्ही ज्या प्रकारच्या संसारात स्वतःला गुंतवून घेतले आहे त्याच्या लौकिकाबद्दल बदल झाला तर तुम्हाला विश्रांती मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराविषयी तुम्ही मन कठोर केले असेल तर सर्वांचा त्याग करून माझ्याबरोबर या. 34-42 आहाच वहाच आंतवरी दोन्ही, न लगा गडनी आम्हा तैशा, बेहू नये तेथे वेड जाऊ कोणा, आवरुनी मना बंद द्यावा, तुका म्हणे काही अभ्यासा वाचून, नवे हे करणी भलतीची. 34-42 मनात एक बाह्यातकारी वेगळे वागणे अशी दुटप्पी वागणाऱ्या मैत्रिणी आम्हाला नको. आम्हाला कोणाचेही भय वाटत नाही, मग आम्ही कोणाला कसे भय दाखवणार. तुम्ही आपले मनाला आवरून बंद करून ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, हरिप्राप्तीसाठी विवेक वैराग्य याचा थोडा तरी परिचय पाहिजे. अभ्यासाविना ते करणे म्हणजे भलता वेडेपणा आहे. 34-43 बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी भावनेचा विचार करिता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितेचे, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा आमुचिया. 34-43 आम्ही भिन्न भिन्न मताशी सहमत होणार नाही, त्यांची मते ऐकणार नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे मत वेगवेगळी भावना असते. याविषयी विचार करावा तर तथ्य काही उरत नाही, काळ मात्र व्यर्थ जातो आणि फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही घटापटावर वादविवाद करीत बसा, त्या आम्हाला एकहून त्रास देऊ नका. 34-44 त्यांचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोची वरी, मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा, अंतर हे सांगा नेदी पुढे, तुका म्हणे सर्वविषयी हा संपन्न, जानाती महिमान श्रुती ऐसे. जोपर्यंत परमात्म्याचे परमसुख अनुभवास आले नाही तोपर्यंत संसार त्याग, मनोनिग्रह, भक्ती साधना इत्यादी गोष्टी जीवाला कष्टप्रद वाटतात. पण एकदा का त्या सुखाची गोडी अनुभवली की मागील जन्मोजन्मीचे दुःख अंगास लावून न देता तो आपला संग देईल, त्यामध्ये योग होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हाच देव सर्व ऐश्वर्य संपन्न आहे असा त्याचा महिमा वेदशास्त्रे श्रुती जाणतात. 34-45 न राहे रसना बोलता आवडी, पायी दिली बुडी माझ्या मनी, मानेल त्या तुम्ही ऐका स्वभावे, मी तो माझ्या भावे अनुसरले, तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती, माझी तो हे गती झाली आता. 34-45 परपुरुषाच्या संगतीने मिळणारे सुख आवडीने सांगताना माझी रसना अनावर होत आहे, ती मूक राहत नाही. माझ्या मनाने देवाच्या पायीबुडी दिली आहे आणि तेथे जे सुख मिळाले ते वर्णातीत आहे. तुम्हाला ही गोष्ट मान्य असेल तर त्या भावाने ती ऐका. मी माझ्या आवडीने परपुरुषाकडे गेले. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही परपंचाकडे परत फिरा, माझी मात्र हरिचरणाविना अन्य गती नाही. 34-46 न बोलता तुम्हा कळो ये जे गुज, म्हणूनी लाज सोडी एली, आता तुम्हा पुढे जोडीतसे हात, नका कोणी अंत पाहो माझा, तुका म्हणे आम्ही वैसलो शेजारी, करील ते हरी पाहो आता. 34-46 मी जर माझ्या व्यभिचारासंबंधीचे रहस्य तुम्हाला सांगितले नसते तर तुम्हाला ते कधी कळले नसते, म्हणून मी सर्व लाज सोडून ते तुम्हाला सांगितले आहे. आता तुम्हा पुढे हात जोडून मी विनंती करते की माझा कोणी अंत पाहू नका, छळ करू नका. आम्ही हरीच्या शेजारी ऐक्य आसनावर बसलो आहोत.
आता तो जे करील ते निवांत पाहू असे तुकाराम महाराज म्हणतात. मंबाजी गोसाव्यांसंबंधी अभंग 34-47. न सोडी विठोबा चरण न सोडी, भलते जड पडो भारी, जीवावरी आगोज शतखंड देह शस्त्रधारी, करिता परी न भिये, तुका मने मने केली आंधी, दृढ बुद्धी सावध. 34-47. विठ्ठला, माझ्यावर कितीही मोठे संकट आले तरी मी तुझे चरण सोडणार नाही. माझ्या शरीराचे 100 तुकडे केले तरी मी भिणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रारंभीच माझ्या बुद्धीला येणाऱ्या संकटांची कल्पना देऊन सावध केले आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.